नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे तराडे ऑटो वर्क्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्यापाशी आलेला आहे महिंद्रा 575 DI टेंटिंग पेंटिंग करण्यासाठी। तर तुम्ही पूर्णतः बॉनेट बघू शकताय, गंजलेला आहे, उन्हात राहून राहून त्याचा कलर निघालेला आहे। टोटली ओव्हरऑल ट्रॅक्टरचा कलर खराब झालेला आहे। तुम्ही चाक, इंजिन बघू शकताय, बॅटरी कव्हर बघू शकताय, पूर्णतः गेलेला आहे, कलर टोटली ऑल गेलेला आहे। काही जागे रस्टिंग झालेला आहे, सडलेले आहेत पत्रे, आतून बाहेर नंबर गार्ड तुम्ही बघू शकताय, गंजलेले आहेत, उन्हात राहून राहून कलर खराब झालेला आहे। आणि तुम्ही चाक बघितली, चाकाची वेट बघितले, सगळे ओव्हरऑल हे रिपेंट आहेत पहिल्यापासून। आणि आपल्याला हे रिपेंट असल्यामुळे परत क्वालिटीमध्ये ती पण 100% असं शोरूम मधनं बाहेर काढलाय असा आपल्याला टोटली ऑल असा कलर करायचा आहे ट्रॅक्टर, शोरूम टाईप पूर्णतः। तर बघू शकता टोटल कलर, तुम्ही ट्रॅक्टर बघू शकताय, कलर काही सुद्धा राहिला नाही, कुठलाही कलर मारल्यामुळे ट्रॅक्टर खूप खराब झालेला आहे। तर आपल्याला टोटली आता डेंटिंग पेंटिंग करायचं आहे आणि ओव्हरऑल आपल्याला पेंट करायचं आहे, त्यासाठी आपल्यापाशी आलेला आहे। तर मित्रांनो, तर आपला ट्रॅक्टर पेंट झालेला आहे, तर कसा वाटत आहे कमेंट करून सांगा लवकरात लवकर। आणि बघू शकता मित्रांनो, जे बॉनेट खराब झालेलं होतं, गंजलेलं होतं, जे इंजिनचे कलर गेलेले होते, ते आता कसं शोरूम टाईप कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही की हा रिपेंट ट्रॅक्टर केलेला आहे। इंजिनचा कलर बघू शकताय, बॉनेटचा कलर बघू शकताय, मरगाटचे कलर बघू शकताय, जे मरगाट गंजले होते, जे चाक खराब झाली होती रिपेंट करून, ते टोटली आपण ओव्हरऑल कॉम्बिनेशन मध्ये केलेलं आहे। चाक हे आपण सिल्वर ग्रे मध्ये केलेले आहेत आणि ओरिजिनल ट्रॅक्टर बनवलेला आहे, कोणी सुद्धा ओळखू शकत नाही। बघू शकता टोटल जिथं गंज पकडले होते ते आपण गंज रिपेअर करून कलर केलेले आहेत। आणि मित्रांनो, पूर्णतः शोरूम टाईप आपला कलर झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हालाही कलर करायचा आहे तर बायो मध्ये लोकेशन दिलेलं आहे शॉपचं, किंवा तुम्हाला ऍड्रेस पाहिजे असेल किंवा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला आपण बायो मध्ये दिलेला आहे, तर इंस्टाग्रामला फॉलो करा। इंस्टाची ID ही लिंक बायो मध्ये पिन केली। आणि मित्रांनो, जर तुम्हाला काम आवडलं असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब आवर्जून करा।